रामकृष्ण हरी योगा संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो। आज आपण करणार आहे अगदी तोंडाला चवीन अशी रेसिपी। तर ढोबळी चिरून घेतलेली आहे, टोमॅटो, 2 कांदे आणि कोथिंबीर अशी पातळ एकदम पातळ स्लाइसनी ही आपल्याला ढोबळी चिरून घ्यायची आणि एवढी सुंदर लागते ना, अगदी खूप सुंदर। आणि इथं 2 अंडी बी घेतलेली आहे बघा। आता तुम्ही म्हणसान काय करणार आहे, आणि 2 चमचे बेसन पीठ घेतले मी। अगदी खूप वेगळी आगळी म्हणतात ना अशी रेसिपी ही, आणि खूप अगदी तोंडाला चव येणारी। की आपल्याला एखादी भाजी नाही आवडली, समजा आता ती नाही खायची, आपण काहीतरी वेगळं बनवूया आपल्याला आवडन तसं, मग अशा पद्धतीने बनवायचं। अगदी झटपट होणारी इथं बेसन पीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यात मी मीठ टाकलं आहे बघा, थोडंसं चवीनुसार। तोपर्यंत इकडं आपण तवा बी तापाय ठेवलेला आहे आणि आपल्याला याच्यात थोडीशी हळद टाकायची आणि तुम्हाला काय लागन ते मसाले तुम्ही टाकू शकता। मी इथं माझ्या आवडीनुसार टाकते, तुम्हाला किती तिखट लागते किती नाही त्यानुसार तुम्ही टाकून घेऊ शकता। हे बघा, आता आपण तोपर्यंत तव्यात तेल टाकूया आणि कांदा ते तोपर्यंत परताय टाकूया बघा। आणि एवढी छान होती ना मैत्रिणींनो, खूप छान, असं वाटतं की आपण पिझ्झाच खातोय, अगदी पिझ्झासारखंच लागतं। इथं मी अर्धा चमचा जिरी टाकलेली आहे बघा, खूप छान अगदी। आता जिरी चांगली फुलून द्यायची आणि कांदा बी आपल्याला टाकून घ्यायचा आहे बघा। आपण दुसरी प्रोसेस करपर्यंत तोपर्यंत आपला कांदा हे छान अगदी परतून निघेल। आणि तसं म्हणायला मी सगळंच टाकून देणार आहे, कारण की असं आगमागं नाहीच टाकणार आहे, सगळ्या वस्तू संगच टाकणार आहे, म्हणजे सगळ्या परतीन। हे बघा, टोमॅटो बी एक चांगला मोठा घेतला होता, तो बी टाकून घेतलेला आहे। आणि भाज्या कसं आहे, माझ्याकडे एकच ही शिमला मिरची होती, तुमच्याकडे जर अजून काय वेगळं असलं तर तुम्ही घालू शकता। जेवढ्या भाज्या घालसान तेवढं छान लागतं ते। आता ही मी 2 अंडी ह्याच्यात फोडून घेते बघा पिठात। आणि अगदी झटपट होणारी आहे आणि सोपी रेसिपी आहे, छोटाच व्हिडिओ आहे बघा। दोन्ही अंडी मी त्याच्यात टाकून घेतलेली आहे। आता ते आपल्याला पूर्ण मिक्स करायचे। हे बघा, चांगलं मिक्स करून घ्यायचे, अगदी त्याच्या गुठळ्या पार फुटल्या पाहिजे। आणि आपल्याला थोडं पाणी बी तुम्हाला जेवढं लागेल तेवढं टाकू शकता, म्हणजे थोडंच टाकणार आहे मापात, कारण की थोडंसं आपल्याला पातळ करायचं आहे। आता मी ह्या भाज्यांमध्ये सुद्धा थोडं मीठ टाकणार आहे, म्हणजे कसं आहे जरा चव येते कांद्याला आणि त्याला, म्हणजे याला बी मीठ लागेल। आता हे पूर्ण असं पांगून घेणार आहे आणि याच्यात एवढं थोडंसं पाणी वाटणार आहे। आपलं मिश्रण कसं आता मापात झालेलं आहे बघा, अजून थोडंसं पाणी ओतून हलवून घेते मी। आणि खूप चवदार अशी ही म्हणतात ना अंडं दिरडं, असं मी करणार आहे बघा। हे अंडं दिरडं एवढं छान लागतं, खूप छान लागतं। मग हे अंडं दिरडं मैत्रिणी कसं झालं आहे नक्कीच तुम्ही मला सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये। हे बघा, इथं मी कोथिंबीर बी टाकलेली, ती बी संपूर्ण हलवून घेणार आहे। आणि कोणी नवीन असेल त्यांनी मला एक सबस्क्राईब, लाईक करा, माझे व्हिडिओ शेअर करा। हे बघा, असं पूर्ण टाकून घ्यायचं। आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये। अगदी साधा सोपा झटपट होणारा हा व्हिडिओ आहे बघा। आणि असं बारीक गॅस करून आपल्याला ते ठेवायचं आहे बघा, असं छानपैकी खरपूस भाजलं पाहिजे, अशा पद्धतीने करायचं। हे बघा किती छान आलं आहे। आता ते थोडंसं एक साईडला आलं आहे, पण मी सरकवू शकते तिकडे जरा, 5-1 मिनिटांनी आपण सरकू शकतो। आता बारीकच गॅस केला आहे आणि अगदी खरपूस भाजलं आहे बघा, सुंदर।
हे बघा झालेलं आहे. आता मी काढून घेते मैत्रिणी. मस्तपैकी आंब्याच्या खापा आणि हे आणि भाकरी त्याच्यावर आपण आता हे खाणार आहे बघा. अगदी पोटभरीचं जेवण म्हणतात ना तसं. खूप छान आणि खूपच छान झालं आहे ते. भाज्या बिज्या आहे त्याच्यात, इतकं सुंदर लागतं बघा. चला मग आता आपण जेवायला बसूया. हे बघा कशी वाटली तुम्हाला ही डिश, कशी वाटली मैत्रिणींनो नक्कीच मला सांगा. आणि आता जेवायला मला बी खूप भूक लागली. चला मग आता जेवायलाच बसूया. हे बघा भाकरी घेतलेली अर्धी आणि आता मी जेवणार आहे बघा. याची चव बी इतकी अप्रतिम झालेली आहे. मग या जेवायला चला. कसं झालं आहे नक्कीच मला सांगा. आणि त्याच्याबरोबर कैरी बघा किती छान. चला मग उद्या असंच नवीन एक व्हिडिओ घेऊन येऊ. बाय.